नमस्कार. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. प्रेक्षक हो, गेली 2 वर्ष जगभरामध्ये कोरोना या संसर्गजन्य आजारामुळे अक्षरशः थैमान घातलंय. मृत्यूचं तांडव माजलंय आणि अक्षरशः आपल्या सर्वांच्या मनामध्ये भीती, संकट, डिप्रेशन, निराशा, ताण या सगळ्यांनी घर करून ठेवलंय. आपण याच्याच सावटाखाली वावरतोय आणि मनामध्ये मग अशा वेळेला प्रश्न येतो की हे सगळं कधी संपणार आहे, याला काही शेवट आहे का नाही. भय इथले संपत नाही अशी आपली अवस्था झाली असं म्हणायला हरकत नाही. हे एका बाजूला असताना दुसऱ्या बाजूला समाज माध्यमांमध्ये म्हणजे सोशल मीडियावरनं अक्षरशः शेकडो मेसेजेस आपल्यावर येऊन आदळत असतात, ज्याच्यामध्ये विविध प्रकारचे सल्ले, मार्गदर्शन किंवा काय करा, काय नका करू, कशाचा उपयोग होईल, कशाचा होणार नाही, असे अनेक मेसेज आपल्याकडे येतात आणि मग आपल्यासारख्या सामान्यांच्या मनामध्ये प्रचंड गोंधळ उडतो, गैरसमज व्हायला लागतात. आणि मग अशा वेळेला वाटतं की ह्या सगळ्यासाठी कुणीतरी शास्त्रीय किंवा अधिकृत माहिती आम्हाला देईल का, किंवा ती आम्हाला कुठे मिळेल. तर मंडळी, आज आपण या कार्यक्रमाचं खास आयोजन त्यासाठीच केलेलं आहे. कोरोना संदर्भात शास्त्रीय आणि अधिकृत माहिती आपल्याला मिळवण्यासाठी किंवा आपल्या मनामध्ये जे काही शंका आहेत, प्रश्न आहेत, त्याचं निरसन करून घेण्यासाठी आज आपण या कार्यक्रमाचं विशेष आयोजन केलं आहे. आणि त्यासाठी वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्रदीर्घ अनुभव असलेले वैद्यकीय तज्ज्ञ आपण या ठिकाणी बोलवलेलं आहे, ज्यांचं नाव आहे डॉक्टर राजेश कार्यकर्ते सर. सर, या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. एक अतिशय प्रदीर्घ अनुभव असलेलं विद्वान, अभ्यासू असं हे व्यक्तिमत्व. महत्त्वाचं त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे SARS-CoV-2 जिनोम सिक्वेन्सिंग याचे ते सध्याचे स्टेट कोऑर्डिनेटर म्हणून काम करतात. अत्यंत महत्त्वाचं पद ते भूषवत आहेत. या व्यतिरिक्त बीजे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये पदवीपूर्व विभागाचे ते उप अधिष्ठाता म्हणून कार्य करतात. सूक्ष्मजीवशास्त्र म्हणजे मायक्रोबायोलॉजी या विषयाचे विभाग प्रमुख म्हणून ते काम करतात. याआधी ते अकोला इथे सुद्धा अधिष्ठाता म्हणून कार्य करत होते. विशेष सांगायची गोष्ट अशी की वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी म्हणजे MBBSच्या विद्यार्थ्यांसाठी जी अभ्यासक्रमात नेमलेली पाठ्यपुस्तकं असतात, त्यांच्याही काही पाठ्यपुस्तकांचं लेखन त्यांनी केलेलं आहे. आणि ते अतिशय विद्यार्थीप्रिय शिक्षक आहेत, कारण त्यांना बेस्ट मेडिकल टीचर हा शासनाचा सन्मान प्राप्त झालेला आहे. थँक्यू. हेल्थ अवेअरनेसचे जे प्रोग्राम आकाशवाणीवर केले जातात किंवा दूरदर्शनवर केले जातात, त्यामध्ये आपल्यासारख्या जनसामान्यांसाठी वैद्यकीय माहिती ते नेहमीच पुरवत असतात. तंत्रज्ञान आणि ज्ञान यांचा सुरेख संगम कसा होतो, तर यासाठी त्यांनी वेबसाईटची सुद्धा निर्मिती केलेली आहे, जे वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित त्या वेबसाईट्स आहेत. आरोग्य विद्यापीठ जे आहे नाशिकचं, त्याच्यामध्ये रिजनल कोऑर्डिनेटर आणि इतरही अनेक महत्त्वाची पदं त्यांनी भूषवली आहेत. अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळ्यांवरचे जे शोधनिबंध असतात ते त्यांनी वाचन केलेलं आहे. असं एक हरहुन्नरी आणि प्रदीर्घ अनुभव असलेलं व्यक्तिमत्व आज आपल्या शंका निरसनासाठी खास इथे आलेलं आहे. डॉक्टर, आपलं या कार्यक्रमात खूप खूप स्वागत. आणि पहिलाच प्रश्न आम्हाला असा विचारावासा वाटतो की या सगळ्या विषाणूंची आम्ही नावं ऐकतो. अगदी SARS-CoV-2 आहे, COVID-19 आहे, डेल्टा आहे, ओमिक्रॉन आत्ताचा जो आहे. तर विषाणू म्हणजे नेमकं काय आणि हा विषाणू संसर्ग पसरवण्याचं काम नेमकं कसा करत असतो? विषाणू जो आहे हा एक असा जीव आहे की जो
जेव्हा आपल्या पेशींमध्ये असतो तेव्हा जिवंत म्हणता येईल आणि जेव्हा आपल्या पेशींच्या बाहेर असतो तेव्हा त्याला मृत म्हणता येईल. म्हणजे त्या एका दहलीज म्हणता येईल किंवा त्या एका पायरीवरती तो आहे. एका साईडला तो लिव्हिंग आहे, एका साईडला तो डेड आहे. आणि त्याला जर का स्वतःला मल्टिप्लाय करायचं असेल, स्वतःची प्रजाती वाढवायची असेल, तर त्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये एक जिवंत अशी पेशी लागते. मग ती माणसाची असो, कुत्र्याची असो, मांजरीची असो, एखाद्या झाडाची असो, कुणाचीही त्याला चालते. आणि त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे हे विषाणू असणारच. जे काही विषाणू जे आहेत ते प्लांट्सला अफेक्ट करतील, काही ॲनिमल्सला अफेक्ट करतील आणि काही ह्युमन बिंग्सला अफेक्ट करतील. तर हे असे विषाणू जे आहेत त्यांना जर का स्प्रेड व्हायचं असेल, त्याला स्वतःला वाढवायचं आहे, तर त्याला एका पेशीमध्ये जावं लागेल, तिकडे त्याची प्रजाती वाढवावी लागेल, तिथून दुसऱ्या पेशीमध्ये जावं लागेल, तिथून प्रजाती वाढवावी लागेल, मग एका माणसामधून दुसऱ्या माणसामध्ये जावं लागेल, त्या माणसाची पेशी वापरावी लागेल आणि स्वतःला वाढवावं लागेल. तर हा त्याचा क्रम आहे स्वतःला जिवंत ठेवण्याकरता. आणि हा क्रम करत असताना जर का त्याच्याकडनं आपल्या बऱ्याचशा पेशी, कारण की जी पेशी वापरणार ते त्याच्या स्वतःच्या मल्टिप्लिकेशन करता जी पेशी वापरली जाईल त्या पेशीचं काम आपोआपच बंद होणार आहे. आणि अशा बऱ्याच पेशीचं काम आपल्या शरीरातलं बंद झालं तर आपल्याला क्षती पोहोचणार आणि मग आपल्याला रोग होणार. आणखी एक डॉक्टर याच्या अनुषंगाने प्रश्न येतो की हे विषाणू हे म्युटेशन होत असतं त्यांचं, म्हणजे ते स्वतःमध्ये जनुकीय बदल करून घेत असतात. पण हे म्युटेशन होणं म्हणजे नेमकं काय असतं किंवा का ते असे बदल करून घेतात स्वतःमध्ये? एक जनुकीय रचना असते. आपल्याकडे 4 न्यूक्लिक ॲसिड्स आहेत ज्याच्याने सर्व सजीव सृष्टी जी आहे ती तयार झालेली आहे. केवळ 4. हे 4 जे आहेत ते विषाणूंमध्ये पण आहेत, बॅक्टेरियामध्ये पण आहेत, माणसामध्ये पण आहे. सगळ्यांमध्ये ह्या 4च अल्फाबेट्स वापरले जातात, A, T, C आणि G. हे 4 ह्याच्यानेच सर्व जीवसृष्टी या पृथ्वीवरती तयार झालेली आहे. मग फरक काय आहे तर ह्याची जी रचना आहे आणि त्या रचनेची जी साईज आहे त्याच्यावरती आपण माणूस होणार का, आपण एक हत्ती होणार का, एक मुंगी होणार, हे डिटरमाइंड आहे. तसंच व्हायरसेसचे सुद्धा ही जनुकीय रचना जी आहे ही प्रत्येकाची वेगवेगळी आहे. बरोबर. आता प्रत्येक वेळा जो तेव्हा मल्टिप्लाय करणार आहे आपल्या पेशींमध्ये तेव्हा त्याला प्रत्येक वेळी ती तशीच्या तशी कॉपी करायची आहे, नाही तर वेगळंच काहीतरी तयार होणार आहे. त्यामुळे त्याचा प्रयत्न जो असतो तो तंतोतंत कॉपी करण्याचा असतो आणि स्वतःची प्रजाती तयार करायचा असतो. पण या कॉपी बिझनेसमध्ये चुका ह्या होतच असतात. त्या चुका दुरुस्त करायचे सुद्धा मेकॅनिझम्स असतात, पण म्युटेशन हे होतच असतं. आता काही म्युटेशन्स जे असतात ते त्या व्हायरस करता लिथल असतात, म्हणजे ते त्याचं पुढे काहीच होत नाही. पण काही म्युटेशन्स असे असतात की ज्याचा जे होतानाही तो जिवंत राहू शकतो. आणि बरेच वेळा असं होतं की त्याला चांगलं वाढायची अजून संधी प्राप्त होती या म्युटेशन्समुळे. त्यामुळे म्युटेशन सिलेक्शन नावाची पण एक गोष्ट आहे. आणि त्यामुळे जो सगळ्यात फिटेस्ट आहे, या सगळ्या म्युटेशन्सहून तयार झालेला जो सगळ्यात फिटेस्ट आहे तो पुढे जाऊन नवीन पेशीला अटॅक करून स्वतःचा नंबर वाढवू शकेल. हा सगळा त्या म्युटेशनचा आहे. इम्युन एस्केप म्युटेशन म्हणजे काय नक्की? आता एखाद्या व्यक्तीला इन्फेक्शन झालेलं आहे आधी, तर त्याच्या सगळ्या इम्युन सिस्टीमनी या व्हायरसला आता ओळखलंय की हा एक बाहेरनं आलेला व्हायरस आहे, हा या शरीरामध्ये वाढला नाही पाहिजे, म्हणून मग त्याच्या विरुद्ध अँटीबॉडीज तयार करतो आपण. त्याच्या विरुद्ध आपण आपले पेशी असतात त्याला टी सेल्स म्हणतात, ते सुद्धा आपण तयार करतो. म्हणजे आता एकदा इन्फेक्शन होऊन गेलं किंवा एखाद्या व्यक्तीने वॅक्सिन घेतलं तर त्याच्या शरीरामध्ये अँटीबॉडीज हे आधीपासूनच तयार झालेल्या आहेत. बरोबर. आता त्याच व्यक्तीला जर का एखादा व्हायरस पुन्हा येऊन इन्फेक्शन करत असेल तर त्याला इन्फेक्शन होणार नाही, कारण की त्याच्या विरुद्ध त्या अँटीबॉडीज तयार आहेत. मग अशा वेळी काय होतं की म्युटेशनमुळे असे काही बदल घडून येऊ शकतात या पर्टिक्युलर व्हायरसमध्ये की त्याला ओळखणं या आधीच्याच अँटीबॉडीजला शक्य होत नाही. जेव्हा असे म्युटेशन्स घडून येतात या व्हायरसेसमध्ये तेव्हा त्या म्युटेशन्सला इम्युन एस्केप म्युटेशन्स म्हणतात. म्हणजे तीच व्यक्ती जी आधी इन्फेक्ट झालेली होती तिला पुन्हा इन्फेक्शन करायची शक्ती या इम्युन एस्केप म्युटेशन्सनी प्राप्त होते. डॉक्टर, VOC हे पण आम्ही ऐकलं, हे VOC कशाचा शॉर्ट फॉर्म आहे आणि त्याचा अर्थ काय नेमका? VOC हे व्हेरियंट ऑफ कन्सर्न
याचा शॉर्ट फॉर्म आहे. आणि ही टर्म जी आहे ती WHO नी केलेली आहे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी केलेली आहे. याच्यामध्ये जर का काही असा काही बदल झाला, आत्ताच तुम्ही म्हटलात मला की इम्युन एस्केप, तर एखादी इम्युन एस्केपची प्रॉपर्टी ॲड ऑन झालेली असेल एखाद्या व्हेरियंटमध्ये. आता व्हेरियंटमध्ये म्हणजे काय हा प्रश्न पडेल. व्हेरियंट म्हणजे जर का काही एक सेट ऑफ म्युटेशन्स, काही म्युटेशन्स सारख्या प्रमाणामध्ये सारखेच म्युटेशन जर का एखाद्या प्रजातीमध्ये निर्माण झाले तर त्याला व्हेरियंट असं म्हणतात. म्हणजे एक ग्रुप ऑफ म्युटेशन्स त्याला व्हेरियंट म्हणतात. आणि हे व्हेरियंट ऑफ कन्सर्न तो केव्हा होईल, जेव्हा हे म्युटेशन्स आयदर इम्युन एस्केप करू शकतील किंवा त्याला वेगात ट्रान्समिट करायला मदत करतील. बरोबर. किंवा त्याचं सिम्प्टोमॅटॉलॉजीच पूर्ण बदलून टाकतील. कुठे इन्फेक्शन व्हायचं हेच बदलून जाईल. अधिक किंवा कमी सिव्हिअर तो होऊ शकेल, मेनली अधिकच सिरियस होणे. तर असं जेव्हा तो करायला लागतो तेव्हा त्याला व्हेरियंट ऑफ कन्सर्न म्हणतात. बरं. डॉक्टर, खूप महत्त्वाची माहिती तुम्ही देताय. ही आपण चर्चा पुढे चालूच ठेवूयात. प्रेक्षक हो, डॉक्टरांकडनं आपण आपल्या प्रश्नांना उत्तरं घेणारच आहोत, पण तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती. नमस्कार. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण चर्चा करतोय डॉक्टर राजेश कार्यकर्ते यांच्याशी. डॉक्टर, तुम्ही महत्त्वाची माहिती सांगितलीत की म्युटेशन म्हणजे काय, व्हेरियंट म्हणजे काय. एक मला विचारायला असं आवडेल की मानवी इतिहासामध्ये आत्ता आपण ही लाट बघतोय, कोरोनाची लाट, पण यापूर्वी सुद्धा असे काही संसर्गजन्य किंवा अत्यंत घातक असे रोग येऊन गेले का? हो, आपल्याला प्लेग हे नाव आपण ऐकून असाल. प्लेग होऊन गेलेला आहे. कॉलराचे पॅन्डेमिक झालेले आहेत. इन्फ्लुएन्झाचे पॅन्डेमिक्स हे दर 5-10 वर्षाला होतच असतात. त्यामुळे पॅन्डेमिक्स हे होत असतातच. यातले बहुतांशी पॅन्डेमिक्स जे आहेत ते व्हायरसेसचेच असतात, पण बॅक्टेरिया सुद्धा करतात. जसं मी तुम्हाला कॉलराचा पॅन्डेमिक म्हटलं, तर बॅक्टेरिया सुद्धा पॅन्डेमिक करत असतात. पॅन्डेमिक हे जेव्हा पूर्ण जगभर किंवा 2-3 खंडांमध्ये एकदम एखादा रोग होतो तेव्हा त्याला आपण पॅन्डेमिक असं म्हणतो. आणि पॅन्डेमिक होतच आलेले आहेत. ओमिक्रॉन हा अगदी आत्ताचा आपला विषय आहे. ओमिक्रॉन म्हणजे नेमकं काय आणि त्याची लक्षणं नेमकी कशी दिसतात? ओमिक्रॉन सुद्धा एक व्हेरियंट ऑफ कन्सर्न आहे. 24 नोव्हेंबरला मागच्या वर्षी हा डिक्लेअर झाला की हा एक व्हेरियंट ऑफ कन्सर्न आहे. कारण असं दिसलं की हा डेल्टापेक्षाही वेगात पसरत आहे. हो. तर त्याची स्पीड ऑफ स्प्रेड यामुळे तो मेनली आपल्याला लक्षात आलं की हा खूपच घातक आहे. आणि त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे त्याचे जे म्युटेशन्स होते ते डेल्टापेक्षा कितीतरी जास्त होते. 32 म्युटेशन त्याच्या एस प्रोटीनमध्ये आहेत. आता एस प्रोटीन मधले म्युटेशन्स का महत्त्वाचे आहेत, तर एस प्रोटीन हा आपल्या म्हणजे या कोरोना व्हायरसच्या सरफेसवरती असतो. आणि सरफेसवरचे प्रोटीन्स हे अँटीजन म्हणून काम करतात. म्हणजेच आपली इम्युन सिस्टीमचे अँटीबॉडीज जे म्हणतो ते ह्यांना रिकग्नाइज करतात. आणि हे रिकग्निशन टोटली शेप्सशी रिलेटेड असतात. आणि शेप्स जे आहेत ते अमायनो ॲसिड डिटरमाइन करतात. आणि जेव्हा म्युटेशन्स होतात तेव्हा ते अमायनो ॲसिड्स बदलतात, त्यामुळे शेप्स बदलतात. त्यामुळे त्या शेप्सला आयडेंटिफाय करणाऱ्या अँटीबॉडीज निष्प्रभ ठरतात. इम्युन एस्केप होतो. आणि या व्हायरसला तुम्ही ओळखूच शकत नाही की हा पूर्वी येऊन गेलाय. आणि त्यामुळे हा नव्याने इन्फेक्शन केल्यासारखा होतो आणि पुन्हा एकदा ही लाट येते. बरोबर. पहिली लाट झाली, दुसरी लाट झाली, आता आपण या तिसऱ्या लाटेमध्ये आहोत. प्रत्येक लाट ही एका व्हेरियंटनी केलेली आहे कोरोनामध्ये. पण मग आता डेल्टा हा जो मागच्या लाटेतला होता आणि आत्ताच्या लाटेतला ओमिक्रॉन, यांच्या दोघांच्या लक्षणांमध्ये काही फरक आहे का? लक्षणांमध्ये फरक जे आहे ते आपल्याला कालांतरानेच कळेल. सध्या जे आपल्याला कळतं आहे, ज्याचा आपण स्टडी सुद्धा केला आहे BJ मध्ये, तर आपल्याला हे लक्षात आलेलं आहे की ॲज कम्पेअर टू डेल्टा ह्याचे सिम्पटम्स अपर रेस्पिरेटरी ट्रॅक्टमध्ये जास्त आहेत. डीप इन्फेक्शन्स आपल्याला दिसले नाही अजून तरी, इन द सेन्स की ऑक्सिजनचं कन्झम्पशन हे खूप जास्त प्रमाणामध्ये, म्हणजे जे आम्ही 99 लोक बघितले ज्यांच्याशी आम्ही वार्तालाप केला, ज्यांचा आम्ही स्टडी केला, त्या कुणालाच ऑक्सिजनची गरज भासली नव्हती. पण इथे सर्वात मोठा कॅव्हिएट आहे की हा नंबर खूप स्मॉल होता आम्ही जो स्टडी केला तो. आणि जर का जास्त नंबर्समध्ये एक एक्सप्लोजन झालं, म्हणजेच हा खूप वेगात जर का पसरला, तर हा अशा लोकांना इन्फेक्ट करेल की ज्यांनी वॅक्सिन घेतलेलं नाहीये किंवा जे लोक वॅक्सिन घेऊ शकले नाहीत काही दुसऱ्या कारणास्तव. आणि त्यांच्यामध्ये तो घातक असेल किंवा कसं हे आत्ता सांगणं शक्य नाही. त्यामुळे आपल्याला याबद्दल सतर्क राहणं अत्यंत आवश्यक आहे. आणि हा सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट
ओमिक्रॉन बद्दल मी सांगू शकेल. बरोबर सर, म्हणजे तुम्ही सांगितलं की फुफ्फुसांपेक्षा श्वसन मार्गावर याचा इफेक्ट, म्हणजे याचा जो प्रभाव असतो तो जास्ती दिसतो. त्याचा एक शास्त्रीय अभ्यास झालेला आहे ज्यामध्ये असं दिसलेलं आहे की जे लंग्सचे सेल्स आहेत तिथे तो जास्त मल्टिप्लाय होत नाही आणि मल्टिप्लाय होत नाही आणि वर तो सिन्सायशियम करत नाही. सिन्सायशियम म्हणजे बरेचसे लंगचे सेल्स जे आहेत ते एकत्रित येणं असं तो करत नाही. म्हणजे सेल टू सेल ट्रान्समिशन जे आहे ते त्याचं कमी आहे लंग टिश्यू मध्ये. तर ते आता क्लिनिकली तसं दिसतंय नाही दिसतंय हे कालांतराने आपल्याला कळेल, पण त्या भरोश्यावर राहणं बरोबर नाहीये की फक्त हा साधं सर्दीसारखं काहीतरी करतोय म्हणजे हा धोकेदायक नाही. या ही अशी धारणा करू नये, कारण की तो जरी वॅक्सिनेटेड लोकांमध्ये तो इम्युन एस्केप तर करतोच आहे, इन ॲडिशन तो जर का जास्त लोकांना इन्फेक्ट केलं तर असे काही ससेप्टेबल लोक येणारच आहेत ज्यांना हॉस्पिटलमध्ये यायची आवश्यकता भासू शकते. मग डॉक्टर यासाठी आता उपचाराचा काय मार्ग आहे तो आम्हाला? उपचारापेक्षा आधी तर प्रिव्हेंशन इज बेटर देन क्युअर. त्यामुळे वॅक्सिन घेणं हे अत्यंत आवश्यक आहे. जेवढे वॅक्सिनेटेड लोक असतील तेवढा ह्याचा इफेक्ट कमी कमी होत जाणार आहे. दोन प्रकारे कमी होतो. एक तर त्याला मल्टिप्लिकेशन व्हायचा चान्स कमी मिळतो, बरोबर, आणि नंबर 2 तुम्हाला कमी होस्ट शिल्लक राहतात त्याला इन्फेक्ट करण्याकरता. त्यामुळे हे सगळ्यात महत्वाचं आहे की वॅक्सिनेशन करणं, प्रत्येकाने वॅक्सिन घेणं, आपला डोस कंप्लीट करणं. पहिला डोस तर घेणं, बरोबर, दुसरा डोस सुद्धा आपल्याला जेव्हा सांगितलंय तेव्हा घेणं, आणि जे हेल्थ केअर वर्कर्स आहेत त्यांनी जो प्रिकॉशनरी डोस सरकारने सांगितलाय तो घेतलाच गेला पाहिजे. सर्वात आता बूस्टर डोसही आपण त्यालाच प्रिकॉशनरी डोस असं नाव दिलेलं आहे आपण, बरोबर, तर तो आपण घेतला. त्याच्यातही पहिल्यांदा हेल्थ वर्कर्स आणि मग बाकी ज्येष्ठ नागरिक आणि जे काही नंतर आहेत त्यांनी तो घेतलाच पाहिजे. अगदी महत्वाचं आहे डॉक्टर. ह्या विषाणूमुळे म्हणजे ओमिक्रॉनमुळे ऑक्सिजनच्या पातळीत घट होते का? घट तर होणारच आहे नंबर 1, पण ती किती प्रमाणात होते हे आता शास्त्रशुद्धरित्या आपल्याला कळेल. मी तुम्हाला आता सांगितलं की 99 पेशंट्स आपण टेस्ट केले होते विजे मध्ये, तिथे ऑक्सिजनची गरज भासली नाही. पण याचा अर्थ ऑक्सिजनची मात्रा कमी झाली किंवा नाही हे आमच्या स्टडीमध्ये आम्हाला बघता नाही आलं. त्यामुळे या प्रश्नाचं अगदी उत्तर मी देऊ शकेल असं मला वाटत नाही. पण म्हणजे आपण घरच्या घरी जे आम्ही ऑक्सिमीटरनी ऑक्सिजन लेवल चेक करतो ती करत राहायची का? ती करत राहायची. सगळ्यात उत्कृष्ट जे आहे ते 6 मिनिट वॉक टेस्टच आहे. ती करतच आहे. 6 मिनिट वॉक टेस्ट मध्ये कसं आहे की तुम्ही आधी तुमचं ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन बघून घेतलं, मग तुम्ही 6 मिनिटाकरता ब्रिस्क वॉकिंग केलं, थोडंसं वेगामध्ये तुम्ही चाललात, आणि मग पुन्हा तुमचं जे आहे ते ऑक्सिमीटरने बघून घेतलं. जर का घट झालेली नसेल तर तुमचं लंग्स अफेक्टेड नाही आहे हे याच्यावरनं लक्षात येतं. जर का घट झाली 93च्या खाली जायला लागलं तर मात्र हा एक रेड फ्लॅग आहे आणि तात्काळ हॉस्पिटलमध्ये ॲडमिट इन द सेन्स एक फिजिशियनला कन्सल्ट करणे अत्यंत आवश्यक आहे. 1 मिनिटाचा सुद्धा उशीर न करता. अगदी महत्त्वाचं. हे सर्वांनी अतिशय लक्षात ठेवा, पर्टिक्युलरली जे लोक होम क्वारंटाईन्ड आहेत त्यांनी. भारतामध्ये सुदैवाने ह्या वॅक्सिनेशनचं प्रमाण चांगलं आहे आणि बऱ्याच लोकांपर्यंत ते पोचलेलं आहे. तर याचा नेमका उपयोग त्याच्या शरीरावर ज्या वेळेला हा इफेक्ट करतो त्यावेळेला कसा होतो? वॅक्सिन कसं काम करतं? हो, वॅक्सिन आपण जे देतोय हे इंजेक्टेबल वॅक्सिन आहे. बरोबर. म्हणजे आपण काय करतो वॅक्सिनमध्ये, एक्झॅक्टली आपण काय करत असतो की आपण एक असा हार्मलेस पण त्याच व्हायरस सारखा दिसणारा, त्याचे सर्व प्रोटीन्स तसेच असणारा, पण जो आपल्या शरीरामध्ये मल्टिप्लायच करू शकणार नाही असा डेड व्हायरस आपण देत असतो. म्हणजे मग आपण काय करतो की आपल्या इम्युन सिस्टीमला ट्रेनिंग देतो की असा काहीतरी एखादा विषाणू येऊ शकेल आणि त्याच्या विरुद्ध तू तयार राहा. मात्र वॅक्सिन मध्ये फायदा काय असतो की तुम्हाला नॅचरल तुम्हाला डिझीज होतच नाही, तुम्हाला रोग हा होणार नाहीये आणि रोग न होता तुमची इम्युन सिस्टीमचं ट्रेनिंग होणार आहे. इन्फेक्शन झाल्यावरती सुद्धा हे ट्रेनिंग होणारच, पण तो व्हायरस तुमच्या शरीराला काय क्षती पोचवेल ते तुम्हाला सांगता येत नाही. आणि व्हायरस जेव्हा लाईव्ह असतो तेव्हा तुमच्या इम्युन सिस्टीमला तो टॅकल करायचा प्रयत्न करतच असतो आणि त्यावेळी तुमचा रिस्पॉन्स ऑप्टिमम असेल
याची गॅरंटी नाहीये. त्यामुळे नॅचरल, काही लोक म्हणतात नॅचरल इन्फेक्शन झाल्यावरती मला इम्युनिटी येईल ना, पण ती चांगल्या प्रकारचीच येईल ह्याची गॅरंटी नाही. अगदी बरोबर आहे. मात्र वॅक्सिन जेव्हा तुम्ही घ्याल तेव्हा तुम्हाला चांगल्या प्रकारची इम्युनिटी येईल याची गॅरंटी आहे आणि तुम्हाला कोणती क्षती पोहोचणार नाही याची सुद्धा गॅरंटी आहे. अगदी अगदी. त्यामुळे वॅक्सिन हे घेतलंच पाहिजे. आता वॅक्सिन जेव्हा आपण घेतो तेव्हा इंजेक्टेबल घेतो असं मी तुम्हाला म्हटलं, आणि तिथे आपल्या शरीरामध्ये आपण अँटीबॉडीज म्हणजे IgG प्रकारच्या अँटीबॉडीज आणि IgM प्रकारच्या अँटीबॉडीज तयार करतो. इन ॲडिशन आपले टी सेल्स ज्यांना आम्ही म्हणतो सेल्युलर इम्युनिटी, हे सुद्धा ऍक्टिव्हेट होतात. सेल्युलर इम्युनिटी ही अतिशय महत्वाची आहे जेव्हा व्हायरसेस आपल्या पेशींमध्ये वाढत असतात. म्हणजे त्यांनी आपला पहिला बॅरियर अँटीबॉडीचा तर ब्रेक केला आणि आपल्या सेल्समध्ये ते वाढायला लागले, तेव्हा टी सेल इम्युनिटी अत्यंत महत्वाची आहे. टी सेल इम्युनिटी अतिशय इंटेलिजंट पण आहे. कसं माहितीये का, की व्हायरस हा जेव्हा टोटल फुल व्हायरगी ऑन असतो, आम्ही म्हणतो त्याला, पूर्ण जेव्हा तयार झालेला असतो तेव्हाच तो नवीन सेल्सला इन्फेक्ट करू शकतो. आता जेव्हा तो आपल्या पेशीमध्ये गेलेला असतो तेव्हा त्यांनी स्वतःला ओपन अप केलेलं असतं, आपला RNA बाहेर काढलेला असतो आणि त्या RNA प्रोटीन करून स्वतःची असेंब्ली करायच्या मार्गावर असतो. आणि मग असेंब्ली झाल्यावरती तो बाहेर पडणार आणि नवीन सेल्सला इन्फेक्ट करणार, नवीन व्यक्तींना इन्फेक्ट करणार. तर टी सेल त्या क्षणी तो जो सेल इन्फेक्टेड आहे त्याला ओळखतात की याच्यामध्ये व्हायरस मल्टिप्लाय होतोय आणि त्या पेशीला मारून टाकतात. अरे वा. म्हणजे ना रहेगा बास ना बजेगी बासुरी असा प्रकार. त्यामुळे हे टी सेल इम्युनिटी ही अत्यंत उपयुक्त आहे जेव्हा आपलं अँटीबॉडीची इम्युनिटी हे बॅरियर जे आहे ते ब्रेक होईल, तेव्हा अतिशय महत्वाचं आहे. फार महत्वाचं आहे. वॅक्सिनेशनचा नेमका फायदा काय प्रेक्षक हो, हे आपल्याला डॉक्टर सांगतायत. त्यांच्याकडनं आपण अधिक माहिती घेणारच आहोत, पण तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती. नमस्कार. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण कोरोना आणि या संसर्गजन्य आजाराचे जे व्हेरियंट्स आहेत त्या संबंधात चर्चा करतोय आणि नेमके प्रतिबंधात्मक उपाय काय केले पाहिजेत, वॅक्सिनेशन कसं केलं पाहिजे याची माहिती आपण घेतोय डॉक्टर राजेश कार्यकर्ते या सरांकडून. सर, आपण फार महत्त्वाची माहिती दिलीत की वॅक्सिनेशन किती गरजेचं आहे आणि वॅक्सिन आपण घेतो तेव्हा नेमकं ते शरीरात कसं काम करतं. पण आता आमच्यासारख्या सामान्यांना एक प्रश्न पडतो की 2-2 डोस आम्ही वॅक्सिनचे घेतले तरी सुद्धा काहींना जर त्याचा संसर्ग झाला तर मग लोक असं म्हणतात, असं कसं, वॅक्सिन घेऊन सुद्धा कसा संसर्ग झाला. तर याला डॉक्टर म्हणून काय आपण उत्तर द्याल? त्याला उत्तर मी देतो आणि ते उत्तर जे आहे ते इम्युन सिस्टीम नीट समजून घेण्यामध्येच आहे. इम्युन सिस्टीम आपली जी आहे ह्युमन्सची ती अतिशय इंटेलिजंट अशी सिस्टीम आहे. इन द सेन्स कसं की हा जो पॅथोजन आम्ही म्हणतो, जो रोगकारी विषाणू आहे, जीवाणू आहे, हा कोणत्या मार्गाने येतो हे ते ताडतं इम्युन सिस्टीम आणि तिथे त्याचं प्रोटेक्शन देत असतं. आता आपण वॅक्सिनेशन जे करतोय ते इंजेक्टेबल वॅक्सिन आहे आपल्याकडे. इंजेक्टेबल वॅक्सिन जेव्हा आपण देतो तेव्हा आपल्या इम्युन सिस्टीमचा असा भ्रम होतो की हा जो येणारा विषाणू आहे हा चावण्यानी किंवा इंजेक्शनद्वारे येणार आहे. त्यामुळे अँटीबॉडीज जे आपण तयार करतो ते IgG आणि IgM प्रकारचे असतात. टी सेल इम्युनिटी तर आपण करतोच आहे, पण इथे एक होमिंग नावाची गोष्ट असते. होमिंग म्हणजे जिथून विषाणू किंवा जीवाणू आला तिथे जाऊन तो त्याचं प्रोटेक्शन देत असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता पोलिओचं आपण बघूया. पोलिओ आपण वॅक्सिनेशन द्यायचो, तर जेव्हा आपण ओरल वॅक्सिन द्यायचो तेव्हा विषाणू हा आपल्या आतड्यांमधनं मध्ये जायचा आणि मग त्यावेळी आपण काय, आपली इम्युन सिस्टीम काय करायची, तिला कळायचं की हा विषाणू जो आहे तो आपल्या आतड्यातनं येतोय आणि म्हणून होमिंग इन हे आपल्या आतड्यांमध्ये व्हायचं आणि तिकडे आपण IgA अँटीबॉडी तयार करायचो. IgA नावाची अँटीबॉडी जी आहे ती सर्व आपल्या आतड्यांना, नाकाला, तोंडाला किंवा जे सरफेसेस एक्सपोज्ड आहेत आउटसाइडला त्याला प्रोटेक्शन करत असते. IgG आणि IgM ही रक्ताला आणि डीपर टिश्यूला प्रोटेक्शन करताय. त्यामुळे आता होतं काय की हा व्हायरस जो आहे हा आपल्या नाकातोंडातून येतोय. आपण त्याला सांगितलेलं आहे की तो येणार आहे इंजेक्शनच्या थ्रू, त्यामुळे बॉडी तयार आहे IgG IgM घेऊन, पण IgA घेऊन तयार नाहीये. म्हणून मग हा त्या तिथे आपल्या
नाकाच्या घशाच्या सेल्समध्ये मल्टिप्लाय करतो. मात्र ज्या क्षणी तो आतमध्ये अजून शिरायचा प्रयत्न करतो तेव्हा त्याला IgG आणि IgM जे आपण वॅक्सिन दिलेले आहेत त्याला काउंटर करावं लागतं. बरोबर. आणि तो सिव्हिअर आजार करू शकत नाही. इन्फेक्शन करतो, पण तरी आपल्याला काय दिसलेलं आहे की जे वॅक्सिन घेतलेले लोक आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा हे प्रमाण कमी आहे इन्फेक्शन व्हायचं. बरोबर. आता बरेच जण म्हणतील की वॅक्सिनेटेड लोकांमध्येच हा ओमिक्रॉन दिसतोय, पण लोक हे विसरतायत की आता बहुतांशी लोक वॅक्सिनेटेडच आहेत आणि हा इम्युन एस्केप वाला आहे. बरोबर बरोबर. त्यामुळे इन्फेक्शन जे होत आहेत ते या कारणाने होत आहेत की तुमच्या सरफेस जे म्युकोजा आहे, सरफेस जे कव्हरिंग आहे तिथून तो येतोय, तिथे आधी तो इन्फेक्ट करतोय आणि ते प्रोटेक्टेड नाही अजून व्यवस्थित. आणखी एक प्रश्न असा येतो की परदेशामध्ये याचं प्रमाण आणि भारतामध्ये ओमिक्रॉनच्या संसर्गाचं प्रमाण हे कसं आहे? परदेशात जास्त आहे, भारतात जास्त आहे, कमी जास्त? सुरुवात झाली आफ्रिकेमधनं, साऊथ आफ्रिका. तिथे प्रमाण त्याचा पीक रीच झालेला होता खूप लवकरच आणि आता ते पीक जो आहे तो कमी व्हायला लागलेला आहे. इंग्लंडमध्ये सुद्धा आपल्या आधीच तिकडे पोहोचला होता. इंग्लंडमध्ये सुद्धा त्यांनी पीक केला, प्रचंड प्रमाणामध्ये आता पेशंट्स आहेत. अमेरिकेमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये पेशंट्स आहेत. इव्हन चायनामध्ये तो रीच झालेला आहे आणि भारतामध्ये तो आता रीच झालेला आहे. त्यामुळे त्याचे पीक्स जे आहेत ते जेव्हा तो इंट्रोड्यूस होईल वेगवेगळ्या एरियाजमध्ये तिथे त्याचे पीक्स येतील आणि त्याच्यानंतर त्याचं ते वेन होईल पीक जे आहे. बरोबर बरोबर. पण ह्याला किती साधारण कालावधी असतो असं आपण? कालावधीचं जर का साऊथ आफ्रिकेचं बघितलं तर ॲज कम्पेअर्ड जो पीक आहे तो खूप लवकर खाली आलेला आहे. भारताचं प्रेडिक्शन आपण काही एखादे अजून 15 दिवस तर जावे लागतील, त्याशिवाय प्रेडिक्शन देता येणं शक्य नाही. बरं बरं बरं. पण आता आपण जेव्हा वॅक्सिनेशनचं बोललो तेव्हा तुम्ही म्हणालात की सौम्य त्याचे कदाचित परिणाम असू शकतात त्यामुळे, पण आता त्यामुळे असं झालंय लोकांना की सौम्य प्रकार आहे ना मग घाबरायचं काही कारण नाही असे निवांत झालेत काही वेळेला लोक, तर याबद्दल काय सांगाल? नाही, तसं होऊ नये, कारण की आपण फक्त आपला स्वार्थ बघणं योग्य नाही. मी वॅक्सिन घेतलेला आहे, मला मास्क लावायची काय आवश्यकता आहे, हा अतिशय चुकीचा विचार आहे. तुम्ही दुसऱ्यांना प्रोटेक्शन पण करणं तुमची जबाबदारी आहे. वर काही छोट्या प्रमाणामध्ये तुम्हाला संसर्ग होऊन तुम्ही तो इतरांना देण्याचा चान्स सुद्धा आहे. त्यामुळे असे काही समाजामध्ये लोक आहेत ज्यांना वॅक्सिन घेता येऊ शकत नाही काही कारणाने, मग त्यांची आपण काळजी करणार नाही आहोत का? किंवा लहान मुलं आहेत त्यांची काळजी आपण करणार नाही आहोत का? मग ज्यांना वॅक्सिन किंवा ज्यांना वॅक्सिन मिळू शकलेलं नाही आतापर्यंत त्यांची आपण काळजी करणार नाही का? त्याकरता मास्क घालणं हे अत्यंत आवश्यक आहे, वॅक्सिनेटेड असा अथवा नसा. WHO काय जे उपाय, हे प्रतिबंधात्मक उपाय सांगितले असतात ते नेमके काय असतात? आता हा विषाणू जो आहे हा एक एन्व्हलप्ड विषाणू आहे. आता एन्व्हलप्ड म्हणजे काय हे थोडंसं समजून घेऊया. जेव्हा हा विषाणू आपल्या पेशींमधनं बाहेर येतो तेव्हा आपल्या पेशीचं जे कव्हरिंग आहे ते स्वतः घेऊन येतो बरोबर, आणि ते कव्हरिंग आपल्या सेल्सचं आहे आणि ते लिपिडी असतं, म्हणजे आता फॅटनी तयार झालेलं असतं. म्हणून मग पहिलं आपल्याला काय सांगितलेलं आहे WHOने की तुम्ही हात स्वच्छ धुवा. कशाने धुवा? साध्या साबणाने धुवा. साबणाने आपण फॅटला डिझॉल्व्ह करतो आणि त्याचं जर का वरचं कव्हर डिझॉल्व्ह झालं तर हा व्हायरस इंटॅक्ट राहणार नाही, आणि इंटॅक्ट व्हायरस असेल तरच तो इन्फेक्शन करतो. त्यामुळे हे हात धुणं हे अत्यंत महत्वाचं आहे. साध्या साबणाने धुतलं तरी काम होतं. इन ॲडिशन तुम्ही जर का साबण, त्यावेळी तुमच्याकडे साबण आणि पाणी नसेल तर मग अल्कोहोलनी सुद्धा हे शक्य होतं, कारण अल्कोहोल सुद्धा फॅटला डिझॉल्व्ह करून टाकतं. हा झाला एक. हात धुणं त्यामुळे अत्यंत महत्वाचं आहे, कारण की हा येणार कुठून आहे तर नाकातोंडातूनच येणार आहे, आणि जर का तुमच्या हाताला हे विषाणू आहे तुम्ही नाकाला भरपूर वेळा हात लावता. त्यामुळे तर हा झाला एक मार्ग बंद केला आपण. हे आम्हाला आज कळलं की हात धुतल्याने नेमका काय परिणाम आणि कसं काम करतो, हात का धुवायचा. हे शास्त्र शुद्ध आहे, म्हणजे उगाच हात धुवायला कोणी सांगत नाही. नंबर 2 जे आहे ते हा विषाणू जो आहे तो हवेतनं पसरतो. आता सरफेसवरचं सांगितलं, हवेतनं पसरतो. त्यामुळे 2 गोष्टी अत्यंत महत्वाच्या होतात. एक तर तुम्ही एखाद्या व्यक्तीशी जेव्हा बोलताय मोठमोठ्याने तेव्हा 6 फुटापर्यंत ते मोठे ड्रॉप्स पडू शकतात. त्यामुळे एक सेफ डिस्टन्स 6 फुटाचं आपण ठेवलं तर हे ड्रॉप्स पडण्याची शक्यता कमी होते. नंबर 2, तुम्ही मास्क जर का लावला
तर हे अजूनच कमी होतं स्प्रेड होण्याचं प्रमाण. मास्क चांगला फिटिंग पाहिजे अर्थात. आणि जेव्हा मी बघितलंय लोकांना शिंक वगैरे आली तर ते मास्क काढतात आणि शिंकतात. हा अत्यंत विनोदी प्रकार. असं नाही करू कोणी पण. मास्क त्याकरताच लावलाय की तुम्हाला, आणि या रोगामध्ये कसं शिंक खोकला हा येत असतो, त्यामुळे तो जेव्हा येतो तेव्हा तो मास्क तुमच्या नाकावरती आणि तोंडावरती पाहिजेच आहे. तर दुसरं झालं मास्क. तिसरं एक अत्यंत महत्वाचं जे आहे ते असं आहे की आपण जेव्हा घरी जातो तेव्हा आपण मास्क काढतो आणि आपली खोली बंदिस्त असते. तिकडे आपण जेव्हा श्वासोश्वास घेतो, मोठ्याने बोलतो आणि आपण इन्फेक्टेड आहोत, असिम्प्टोमॅटिक आहे समजा, आपल्याला माहितीच नाही आपल्याला इन्फेक्शन आहे, तर हा व्हायरस पूर्ण रूम मध्ये असतो आणि मग आपल्याला इन्फेक्शन व्हायचे चान्सेस आहेत. त्यामुळे मग आपण जेव्हा घरी जातो तेव्हा खिडक्या उघड्या ठेवणे हे अत्यंत आवश्यक आहे. एअर आतमधली प्युअर पाहिजे, क्रॉस व्हेंटिलेशन पाहिजे, या गोष्टी आपण केल्या पाहिजे. म्हणून एसीचाही वापर कमीत कमी केला पाहिजे, कारण की मग तुम्हाला रूम बंद ठेवायला लागते आणि हा व्हायरस जो आहे तो एअरबोर्न असल्या कारणाने तुम्हाला इन्फेक्शन होईल. म्हणून, आणि जर का तुम्ही इन्फेक्टेड असाल तर घरामध्ये सुद्धा मास्क काढायचा नाहीये, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि जेवायचं एकटं जेवायचं आहे, कारण जेवताना तुम्ही मास्क काढता आणि गप्पा मारत जेवता, त्यामुळे पुन्हा तो संसर्ग होतो. त्यामुळे जो इन्फेक्टेड आहे, होम आयसोलेशन मध्ये आहे, त्यांनी मास्क सतत लावायचा आहे आणि एका खोलीत बसायचं आहे, इतरांबरोबर जेवायचं नाहीये, काहीच करायचं नाहीये. पण जे संसर्ग ज्यांना झालेला नाहीये पण त्यांचं असं नेहमीच एक असं, मास्कने आम्हाला गुदमरतो, मास्कने श्वास घ्यायला त्रास होतो, मग मध्येच आम्ही काढतो, मग तो बऱ्याचदा हनवटीच्या खालती आम्हाला दिसतो. तर यांना, प्रेक्षकांना काहीतरी सांगा हे तुम्ही. आणि त्यामुळे कसं आहे की मास्क असतानाही जर का तो नीट घातलेला नसेल तर इन्फेक्शनचे चान्सेस असतातच. त्यामुळे मास्क हा नीटच घालणं आवश्यक आहे आणि त्यामुळे इन्फेक्शन्स कमी होणार. मास्क नेमका कोणता असावा, असं काही निकष आहेत त्याचे? निकष जे आहेत ते हेल्थ केअर वर्कर्स फॉर एक्झाम्पल आमच्यासारखे लोक आहेत त्यांनी N95 घालावा असं अपेक्षित आहे. ते जर का नसेल तर डबल मास्क करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि कुठेही कापडी मास्क आता ओमिक्रॉनच्या विरुद्ध इतका इफेक्टिव्ह आहे असं वाटत नाही, त्यामुळे डबल मास्किंगची आवश्यकता आहे. डबल मास्किंग करावं. आपण ही चर्चा अशीच पुढे चालू ठेवणार आहोत, पण तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती. नमस्कार. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आता आपण नेहमी ऐकतो, खूप लोकांना एकदा हा आजार होऊन गेला की कदाचित त्याची जी गंभीरता आहे ती कमी होते किंवा एक हायब्रिड इम्युनिटी किंवा हर्ड इम्युनिटी आपल्यात तयार होते. तर हे नेमकं काय आहे आणि त्याचा परिणाम हा कसा होत असतो? या दोन तशा वेगळ्या कन्सेप्ट्स आहेत. हर्ड इम्युनिटी आणि हायब्रिड इम्युनिटी ह्या जनरली ह्या दोन वेगवेगळ्या कन्सेप्ट्स आहेत. हर्ड इम्युनिटी म्हणजे एखाद्या समाजामध्ये किंवा एखाद्या ग्रुपमध्ये तो जो विषाणूचं इन्फेक्शन किंवा जीवाणूचं इन्फेक्शन, कोणतं इन्फेक्शन हे एका पर्टिक्युलर लेवलला गेलं. फॉर एक्झाम्पल 90% लोकांना तो इन्फेक्शन होऊन गेला, 10% लोकांना नाही आहे, अजूनही इन्फेक्शन झालेलं नाही आहे. तरीही ते 10% जे लोक आहेत ज्यांना इन्फेक्शन झालेलं नव्हतं, जे प्रोटेक्टेड नाही आहेत, ते 90% लोक प्रोटेक्टेड असल्यामुळे जेव्हा प्रोटेक्ट होतात तेव्हा त्याला हर्ड इम्युनिटी असं म्हणतात. तर ही हर्ड इम्युनिटी रीच करण्याकरता डेल्टा करता 90% वॅक्सिनेशन किंवा इन्फेक्शनची आवश्यकता होती. आता ओमिक्रॉन बद्दल काय आहे हे यातून आता टाइमच आपल्याला कळेल, त्याचा आर नॉट नंबर आणि हे सगळं काढावं लागेल, त्याच्यावरनं ते समजेल आपल्याला. हायब्रिड इम्युनिटी हा एक वेगळा कन्सेप्ट आहे. त्याच्यामध्ये आपण कसं म्हणतो की आपल्याला आपल्या शरीरामध्ये जी इम्युनिटी आहे त्याचं जे आम्ही इम्युनॉलॉजिस्ट क्लासिफिकेशन करतो त्याच्यामध्ये कसं आहे की आम्ही म्हणतो एक इननेट इम्युनिटी जी अगदी शरीरामध्ये आधीपासूनच आहे अशी. फॉर एक्झाम्पल साधं उदाहरण देतो की तुमचं टेम्परेचर 37 डिग्री सेंटीग्रेड आहे, म्हणून बरेचसे असे व्हायरसेस जे 37 न ग्रो होतात 4 डिग्रीजला ग्रो होतात ते तुम्हाला इन्फेक्टच करू शकणार नाही, कारण की तुमचं शरीर त्यांच्याकरता खूप हॉट आहे. बरोबर. तर त्यामुळे तसं फॉर एक्झाम्पल इव्हन या करोना व्हायरस बद्दल कुत्र्यांमध्ये जास्त इन्फेक्शन करत नाही, मांजरीमध्ये आणि माणसामध्ये करू शकतो. का? तर टेम्परेचर थोडं कमी आहे या दोन माणसामध्ये मांजरीमध्ये ॲज कम्पेअर्ड टू कुत्र्यामध्ये. हे नॅचरल इम्युनिटी झाली, हिला इननेट इम्युनिटी आपण म्हणतो. राईट. मात्र जी ट्रेनिंगनी निर्माण होते तिला आपण ॲक्वायर्ड इम्युनिटी म्हणतो. आता ट्रेनिंग कसं मिळू शकतं? नॅचरल इन्फेक्शननी. तुम्हाला इन्फेक्शन झालं, तुमच्या शरीराला ट्रेनिंग मिळालं, ही ॲक्वायर्ड इम्युनिटी झाली, ही नॅचरली ॲक्वायर्ड इम्युनिटी झाली. बरोबर. मात्र तुम्ही जेव्हा त्याला वॅक्सिननी ही इम्युनिटी इंड्यूस केलेली असेल तेव्हा ही आर्टिफिशियल ॲक्वायर्ड इम्युनिटी झाली, कारण आर्टिफिशियल तुम्ही दिली त्याला. तर आर्टिफिशियल ॲक्वायर्ड इम्युनिटी जी वॅक्सिननी होते आणि नॅचरल ॲक्वायर्ड इम्युनिटी जी इन्फेक्शननी होते, या दोन्हीचा जेव्हा एकत्रित इम्युनिटीच्या आपल्या इम्युन सिस्टीमवरती जो परिणाम होतो त्याला आजकाल लोक जे आहे ते हायब्रिड इम्युनिटी असं म्हणतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल वुहानचा जो स्ट्रेन होता करोनाचा सुरुवातीचा, त्याचं इन्फेक्शन झालं,
कालांतराने तुम्ही वॅक्सिन घेतलं जेव्हा अवेलेबल झालं आणि नंतर दुसरा डोस घेतला, ही झाली एक हायब्रिड इम्युनिटी. इन्फेक्शन, वॅक्सिनेशन. पहिला डोस वॅक्सिनचा घेतला, डेल्टाचं इन्फेक्शन झालं, नंतर दुसरा डोस घेतला 3-1 महिन्यानंतर, पुन्हा ही हायब्रिड इम्युनिटी झाली. तर ह्याला आपण हायब्रिड इम्युनिटी असं म्हणतो. आणि आपली अपेक्षा अशी आहे की तुम्ही वॅक्सिन घेतलेलं आहे, तुम्हाला इन्फेक्शन पण झालेलं आहे, तर आपण आत्ताच बघितलं होतं की वॅक्सिन घेतल्यावरती तुम्हाला IgG, IgM हे तयार झालेलं आहे, ब्लड आणि आतमधले टिश्यूज प्रोटेक्टेड आहे. आणि नॅचरल इम्युनिटी झाल्यावरती तुमचं म्युकस सुद्धा प्रोटेक्ट झालं, कारण तिकडे IgA तयार झालेला आहे. म्हणजे हायब्रिड इम्युनिटी ही जास्त चांगली काम करेल असा आपला समज आहे. आणि तसं होताना दिसेल सुद्धा काही दिवसातच, जेव्हा आपल्याला कळेल की ओमिक्रॉनचा किती आपल्यावरती इफेक्ट झालेला आहे. तर तो आपल्याला इफेक्ट जो आहे तो एक जी अनफॉर्च्युनेट डेल्टा वेव्ह होती त्याची इम्युनिटी, आणि वर आपण इतकं सुंदर असं वॅक्सिनेशन केलंय जगात, अगदी म्हणजे लक्षणीय असं जे आपण केलेलं आहे भारतामध्ये जे केलेलं आहे आपण. लोकसंख्या जिथे जास्ती आहे की जवळजवळ लोक असण्याचं प्रमाण, तिथे त्याचा संसर्ग जास्ती होऊ शकतो. चान्सेस खूप जास्त आहेत. ऑफकोर्स ह्याचे जे दुसरे कॅव्हिएट्स आहेत किंवा दुसरे जे प्रोटेक्टिव्ह मीन्स आहेत की तुम्ही मग मास्क घातलेला आहे की नाही, तुम्ही वॅक्सिनेटेड आहात की नाही, हे बरेच व्हेरिएबल्स त्याच्यामध्ये येतात. किती कसं स्प्रेड होईल, किती फास्ट स्प्रेड होईल याच्यावरती. आता आपण वॅक्सिनेशन तर केलंय, आपण प्रतिबंधात्मक उपाय सुद्धा करतो आहोत, पण तरी सुद्धा लोकांच्या मनामध्ये हा एक प्रश्न असतो की ह्याला नेमकं भविष्य काय आहे ओमिक्रॉनचं, आणि अशा लाटांवर लाटा या संसर्गाच्या हे किती काळ येत राहणार आहे, आम्ही त्याला किती काळ तोंड द्यायचं, असा एक उद्वेगकारक प्रश्न लोकांच्या मनात असतो. तर ह्याला काय आपण उत्तर देऊ शकता? याच्यामध्ये एक हायपोथेसिस आहे की जसं जसं एका होस्ट म्हणजे आता आपण ह्युमन बिंगचे होस्ट, ज्याच्यामध्ये तो विषाणू वाढतोय, तो विषाणू म्हणजे पॅरासाइट, ह्यांचं जे रिलेशनशिप आहे ते जनरली असं असतं की जसं जसा वेळ वाढत जाईल तसं तसं ते एकमेकांना समजून घेतात आणि एकमेकांना जास्त त्रास देत नाहीत, असं ते जनरली असतं. म्हणजेच काय, तर विषाणू जनरली हा वीक होत जातो. वीक इन द सेन्स तो जास्त अडॅप्ट होत जातो आणि न मारता त्याचं उद्दिष्ट पूर्ण करत जातो. त्याचं उद्दिष्ट मल्टिप्लाय करणे, तुम्हाला मारणं नाहीये. त्यामुळे ते उद्दिष्ट त्याचं पूर्ण होत असतं आणि तुम्हाला हळूहळू जो आहे तो तुम्ही सुद्धा त्याच्यातनं म्हणजे ह्युमन बिंगचा सुद्धा डेथ रेट जो आहे तो हळूहळू कमी होत जात असतो. बरोबर आहे. आता कसं आहे की हा पॅन्डेमिक कसा कोणची मोड घेईल आपल्याला काही माहिती नाही आहे. त्यामुळे याच्यावरती एकदम असं कन्क्लुझिव्हली सांगणं की तो माइल्डच होत जाईल असं म्हणणं योग्य ठरणार नाही. पण हळूहळू आपल्याला ते दिसतंय की तो माइल्ड होत जाईल असं आपली अपेक्षा आहे. आणि त्याचं एक साधं कारण सुद्धा आहे. जर का एखादा विषाणू अत्यंत म्हणजे पॅथोजेनिक आहे असं म्हणू किंवा व्हिरुलंट आहे असं म्हणू, तर तो त्या व्यक्तीला इतका आजारी करतो की ती व्यक्ती जनरली कुठे जाऊ शकत नाही आणि ती हॉस्पिटलमध्ये ॲडमिटेडच राहील, तिचं मूवमेंट कमी होऊन जाईल. मात्र असा एखादा व्हेरियंट असेल की जो इन्फेक्शन झालंय की नाही हे सुद्धा कळणार नाही, इतका माइल्ड आहे, तर तो त्या व्यक्तीला कधीच कळणार नाही की मला इन्फेक्शन आहे आणि मग तो इतरांना तो स्प्रेड करत राहील. त्यामुळे तिची स्प्रेड होण्याची शक्यता जास्त होत जाते आणि म्हणून असे व्हेरियंट जे आहेत ते जास्त सर्वाइव्ह होतात, जे जास्त फिटर आहेत. फिटर इन द सेन्स जास्त ट्रान्समिसिबल आहेत. तर ते जेवढे फिट जास्त होत जातील तेवढे ते जास्त ट्रान्समिट होत जातील आणि तेच जास्त प्रमाणामध्ये दिसायला लागतील, ते बाकीच्या व्हेरियंट्सला रिप्लेस करत जातील. बरोबर आहे. हो, आपला जो अभ्यास आहे तो आपल्याला अभ्यासाने असं दाखवलेला आहे, कारण की महाराष्ट्राने सर्वात जास्त जिनोम सिक्वेन्सिंग केलेलं आहे भारतामध्ये आणि आपल्याकडे अतिशय शास्त्रशुद्ध माहिती आहे आणि त्या माहितीनुसार आपण हे सांगू शकतो की व्हेरियंट्स हे रिप्लेस होत जातात. म्हणजे आधीचा जो ओरिजिनल वुहान होता तो D649 नावाच्या जी क्लेडनी रिप्लेस करून टाकला कम्प्लीट. त्याच्यानंतर मग जेव्हा साऊथ आफ्रिकेमध्ये अल्फा वगैरे आला तर त्यांनी जे आहे ते आधीच्या वुहान स्ट्रेनला रिप्लेस केलं. जेव्हा डेल्टा आला तेव्हा डेल्टाने बाकीच्या सगळ्याच व्हेरियंटला रिप्लेस करून टाकलं. इव्हन इंग्लंडमध्ये सुद्धा आपल्याला हेच दिसलं, साऊथ आफ्रिकेला सुद्धा हेच दिसलं. म्हणजे प्रत्येक वेव्ह ही एका व्हेरियंटनी केलेली आहे आणि त्यांनी बाकीच्यांना रिप्लेस करून टाकलेलं आहे, कारण तो जास्त फिटर होता, जास्त फिट होता. तशीच परिस्थिती आता आपल्याला ओमिक्रॉन बद्दल बघायला मिळती आहे, जिथे स्लोली अँड स्टडीली तो डेल्टाला रिप्लेस करत चाललेला आहे. तर हे होत जाणार. आणि जर का तुम्हाला आपल्याला सगळ्यांना वाटतं की आता नवीन वेव्ह नको, मग नवीन वेव्ह नको तर काय करावं लागेल की ह्याला मल्टिप्लाय व्हायचा चान्स कमी करावा लागेल.
त्यांनी मल्टिप्लाय व्हायचा चान्स कमी झाला तर म्युटेशनचा चान्स कमी होऊन जाईल. त्यामुळे वॅक्सिनेटेड पर्सनमध्ये पुन्हा इन्फेक्शन व्हायचे चान्सेस ॲज कम्पेअर्ड कमी असतात. त्यामुळे आपण जर का सगळेजण वॅक्सिनेटेड आणि इम्युन असू तर या व्हायरसला आपल्यामध्ये मल्टिप्लाय व्हायचा चान्स कमी मिळेल. मल्टिप्लाय व्हायचा चान्स कमी मिळाला म्हणजे म्युटेशनचा चान्स कमी मिळेल, व्हेरियंट्स तयार व्हायचा चान्स कमी होईल. मग पुन्हा त्याच तिथे मी आलेलो आहे परत एकदा की वॅक्सिनेट करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि आपण वॅक्सिनेट केलं पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे वॅक्सिनेशन केल्यानेच आपण यावर प्रतिबंध ठेवू शकतो. आणि दुसरं म्हणजे जे काही आपले नेहमीचे उपाय आहेत प्रतिबंधात्मक, म्हणजे तेच ना की स्प्रेड होऊ द्यायचा नाहीये. जितके त्याला कमी सेल्स मिळतील मल्टिप्लाय व्हायला तेवढा चान्स म्युटेशनचा कमी होत जाणार. कारण म्युटेशनचा चान्स हा फिक्स्ड आहे. म्हणजे जर का 10 कोटी मल्टिप्लिकेशन्स त्यांनी केले तर एक म्युटेशन हे होणारच आहे. तर त्याचा एक फिक्स्ड रेट आहे. म्युटेशन होतच राहणार आहेत. फक्त ते व्हायरसला कामाचे आहेत की नाही हे व्हेरियंट्स तयार होणं हे ठरवत असतं. म्हणजे ह्या लाटा येणार आहेत का नाही हा गौण आहे खरं तर प्रश्न. पण त्याही पेक्षा जास्त महत्त्वाचं आहे आपण वॅक्सिनेटेड राहणं आणि जास्तीत जास्त लोकसंख्याही वॅक्सिनेटेड करून घेणं. हो अगदी. प्रेक्षक हो, ही चर्चा आपण याही पुढे चालूच ठेवणार आहोत. तत्पूर्वी क्षणभराची विश्रांती घेऊयात. नमस्कार. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत. आपण राजेश कार्यकर्ते सर यांच्याशी चर्चा करतोय आणि डॉक्टर आपल्याला सांगतायत की वॅक्सिनेशनचं महत्त्व किती आहे. बऱ्याचशा वयोगटांना आता हे वॅक्सिन आपण दिलेलं आहे. आता 15 ते 18चाही जो काही आहे वयोगट तोही आता वॅक्सिन घेतोय. पण आता 15च्या खालचे जे आहेत, नवजात शिशु आहेत काही, किंवा 15च्या खालची जे लहान मुलं आहेत त्यांच्याबाबत वॅक्सिनेशनचा काय नेमकं योजना आहे किंवा काय प्लॅन आहे पुढचा. आणखी त्याच्यातलाच उपप्रश्न असा की त्यांना नाकातनं काही स्प्रे देण्याचं आहे असं आम्ही ऐकलं. तर ह्या दोन्हीबद्दल आम्हाला सांगा ना. वॅक्सिनेशन आपल्याला 15च्या खालीही जावं लागेल कालांतराने, हे क्रमप्राप्त आहे. पण याच्याकरता क्लिनिकल ट्रायल्स केल्याशिवाय हे डिसिजन्स घेता येऊ शकत नसतात. तोपर्यंत आपल्याला याच्यावरती भाष्य करणं योग्य ठरणार नाही. कारण की क्लिनिकल ट्रायल्स व्हावे लागतील, त्याला परमिशन्स मिळतात आणि मग त्यानंतर त्या गोष्टी होतात. स्प्रेचा वॅक्सिन तुम्ही म्हणताय त्याच्यासुद्धा ट्रायल्स चालू आहेत. आणि मी आत्ताच तुम्हाला सांगितलं होतं की आपण सध्या जे इंजेक्टेबल्स देतोय त्याच्यामध्ये आपण आपल्या इम्युन सिस्टमला सांगतोय की तुम्ही हा व्हायरस इंजेक्शननी येतोय. पण मात्र जर का आपण नेझल स्प्रेनी किंवा ओरल किंवा अशा पद्धतीने जेव्हा वॅक्सिनेशन आपण करू तेव्हा त्या मार्गाने तो व्हायरस येतो हे सुद्धा होऊन जाईल. इंजेक्शनचे धोके टळतील आणि नेझल स्प्रेचा त्याचा पूर्ण ट्रायल वगैरे झाल्यावरती त्याचा इफेक्टिव्हिटी वगैरे बघितल्यावरती ते जेव्हा केव्हा येईल तेव्हा इम्युनॉलॉजिकली मी आता हे सांगू शकतो की ते जास्त योग्य ठरेल. बरोबर आहे असं माझं मत आहे. लहान मुलं ज्यांच्या घरात आहेत 15च्या खालची, 15 वयोगटाच्या, त्यांनी विशेष काळजी घेतली पाहिजे कारण ते वॅक्सिनेटेड नाही आहेत अजून. हो हो, त्यांची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि सरकारला याची कल्पना आहे. त्यामुळे लहान मुलांकरता दवाखान्यांमध्ये तयारी करून ठेवलेली आहे. आपल्याला गरज पडू नये पण सरकारने ही पूर्ण तयारी करून ठेवली आहे की जर का असं झालं की लहान मुलांमध्ये जास्त प्रमाणामध्ये इन्फेक्शन व्हायला लागलं आणि ते आजारी जास्त व्हायला लागले तर आपण व्यवस्था सरकारी आणि सर्वच ठिकाणी करून ठेवलेली आहे. पण मी हे सरकार जी बंधनं घालतं की आता रात्रीची संचारबंदी, दिवसभराची जमावबंदी, त्याचा नेमका कसा उपयोग होतो? आपल्याला या व्हायरसला एक्सप्लोड होऊ द्यायचं नाहीये. पर्टिक्युलरली ओमायक्रॉनला आपल्याला एक्सप्लोड होऊ द्यायचं नाहीये कारण की तो खूप वेगात त्याचा प्रसार होतो. तर आपल्याला चान्सेस ऑफ द व्हायरस गेटिंग टू द अदर पर्सन हे जितके कमी करता येतील तेवढे कमी करायचे. बरोबर. आणि आपल्याला बाकीचे सरकारचे प्रायोरिटीज आहेत आणि आपल्याला इकॉनॉमी पण चालू ठेवायची आहे. या सर्व गोष्टी आहेत. तर एक आपल्याला असा सुरेख असा एक समन्वय साधावा लागतो आणि त्या पद्धतीनं सरकारचे हाय लेवलचे जे अधिकारी जे डिसिजन मेकर्स आहेत हे सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून मग हा डिसिजन घेत असतात. शास्त्रीय माहिती घेत असतात, बाकीची माहिती घेत असतात आणि त्या पद्धतीनं ते करतात. त्यामुळे त्यांनी घेतलेल्या डिसिजन्सला तो ॲडिक्वेट मानसन्मान आपण दिलाच पाहिजे. त्याचं कारण असं आहे की स्प्रेड होण्यापासून आपल्याला वाचवायचं. बरोबर. डॉक्टर, एक अनुषंगाने प्रश्न येतो. मगाशी तुम्ही प्राण्यांचा उल्लेख केलात तर प्राण्यांमध्ये सुद्धा हा संसर्ग होतो कोरोना ओमिक्रॉनचा?
ओमिक्रॉनचा अभ्यास अजून तरी म्हणजे आधी जो कोरोना व्हायरस आहे त्याचा अभ्यास झालेला आहे. प्राण्यांना संसर्ग होतो. एक खूप भयावह अशी गोष्ट जी झाली होती ते मिंक्स जे असतात प्राणी, ज्यांचं ते फर पासून पर्सेस वगैरे तयार करतात, त्यांना संसर्ग झाला होता आणि सर्वच्या सर्वांना मारून टाकावं लागलं होतं. एकंदरीतच आलेल्या संकटाला तोंड देणं ही थोडी धैर्याची आणि धीराची गोष्ट आहे. ती सगळ्यांना जमते असं नाही काही वेळेला. तर डॉक्टर म्हणून तर तुम्ही शरीरावर उपचार करताच आणि ते फार महत्त्वाचं आहे, पण मनाचंही खचणं हे रुग्णाच्या दृष्टीने खूप आहे. आपण नेहमी असं म्हणतो की आपण बरे होणार आहात, हा पॉझिटिव्ह विचार तुम्ही करत राहा. तर या मनाचं आरोग्य जपण्यासाठी समुपदेशकाच्याही कदाचित तुम्हाला कधी कधी भूमिकेत जावं लागत असेल आणि या कोरोनाच्या या प्रकरणामध्ये तर ते जास्ती झालंय. तर त्याच्यातला एखादा अनुभवही आम्हाला ऐकायला आवडेल आणि नेमकं हे मनाचं आरोग्य कसं जपलं पाहिजे शारीरिक आरोग्याबरोबर, हा एक मुद्दा आम्हाला सांगा ना. हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे, कारण आयसोलेटेड राहणं, घराच्या बाहेर रोजची सवय जायची आणि आपण जाऊ न शकणं, हे सर्वच मनावरती परिणाम करणारे होते. आणि भय पण आहे की बाहेर गेलो तर मला इन्फेक्शन होऊ शकेल. याने आपल्याला मनाचं म्हणजे स्ट्रेस येणं अतिशय साहजिक आहे. काही काही लोकांमध्ये तो अजून पुढे जाऊन सायकियाट्रिक इश्यूज पण निर्माण होतात. तर त्यावेळी सायकियाट्रिस्टची मदत घेणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि त्यात काहीच कमीपणाचं नाही आहे. जसं एखाद्या अवयवाचं दुखणं आहे तसंच ते मनाचं दुखणं आहे आणि त्याच्याकरता काही ती घेतलीच पाहिजे मदत. आणि आता आमचं बीजे आणि ससूनमध्ये आम्ही काय केलेलं आहे, तर आम्ही एक हेल्पलाईन चालू केलेली आहे जी पूर्ण पॅन्डेमिकच्या काळामध्ये वर्किंग आहे. तिथे फोन करून तुम्ही करू शकता, त्याची माहिती आपण देऊ शकू. आणि मदत घेणं, सायकियाट्रिक मदत घेणं हे अत्यंत उपयुक्त आहे. आणि हेल्पलाईन्स सुद्धा चालू आहेत आणि त्या हेल्पलाईनला विचारू शकतो आपण, जर का आपल्याला ॲक्च्युअली जाऊन बोलायचं नसेल, जाताही येत नाही कारण की लॉकडाऊन वगैरे होते त्या काळामध्ये, तर तेव्हा ऑनलाईन मदत घेणं हे नेहमीच योग्य आहे. पेशंटला जेव्हा ट्रीट करता तेव्हा त्याचं काउन्सिलिंग हे क्रमप्राप्त आहे, पण अदरवाईज सुद्धा हेल्पलाईन्स आहेत हे सांगायचा मी प्रयत्न करतोय की तुम्ही पेशंट म्हणून आलेले नाही आहात, तुम्ही घरी आहात, तुम्हाला असं वाटतंय की आपल्याला मदतीची गरज आहे, त्यावेळी हेल्पलाईन्स उपलब्ध आहेत. डॉक्टर, जाता जाता आता आमच्या प्रेक्षकांसाठी या संपूर्ण संसर्गाचा आपण विचार करतो आहोत, तर काय काळजी घ्यावी हा तर आहेच आहे, पण संदेश म्हणून तुम्ही काय देऊ शकता आमच्या प्रेक्षकांना? संदेश माझा एकच आहे, वॅक्सिनेट वॅक्सिनेट आणि वॅक्सिनेट करून घ्या स्वतःला. तीनदा यासाठी म्हटलो कारण की तो हेल्थ केअर वर्कर्स करता होता, बाकीच्यांकरता 2 डोसेस कंप्लीट करणं अत्यंत आवश्यक आहे. वॅक्सिन घेतल्यावर सुद्धा मास्क घालणं अतिशय आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या बंदिस्त खोलीत जाल तेव्हा खिडक्या उघडणं अत्यंत आवश्यक आहे. आणि जर का इन्फेक्टेड असू तर मास्क काढायचाच नाही आहे, हेच अत्यंत महत्त्वाचं आहे. इथे तिथे हात लागत असतील तर हात धुणं अत्यंत आवश्यक आहे. आणि आपल्यामध्ये आणि ज्याच्याशी आपण बोलतो त्याच्यामध्ये 6 फुटाचं अंतर ठेवणं सुद्धा अत्यंत आवश्यक आहे. या गोष्टी आपण पाळूया, वॅक्सिनेशन करून घेऊया आणि मला असं वाटतं की आपण लवकरच कोरोनाला हरवू शकू. तो तुम्ही जसं म्हटलात तसं फिट होत चालला आहे, आपण सुद्धा फिट होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि आपण फिट होण्याकरता आपल्याला वॅक्सिनेट करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. प्रेक्षक हो, असं म्हणतात माणूस हा एक सामाजिक प्राणी आहे, सोशल ॲनिमल आहे. आणि या संसर्गजन्य आजारामुळे काय झालं, समाजामध्ये वावरायच्या सगळ्यावरच आपल्याला बंधनं आली आणि आपलं आरोग्य म्हणजे शारीरिक आरोग्य तर धोक्यात आलंच, पण मनाचंही आरोग्य धोक्यात आलं. आज आपण कार्यकर्ते सरांकडनं जे काही मार्गदर्शन घेतलं त्यातनं आपल्याला हेच एक कळलेलं आहे की वॅक्सिनेशनला पर्याय नाही. वॅक्सिनेशननीच या रोगावर आपण जास्तीत जास्त नियंत्रण ठेवू शकतो. त्याची परिणामकारकता जी आहे ती आपण सौम्य करू शकतो. त्याला केवळ वॅक्सिनेशन हे महत्त्वाचं आहे. आणि जे नियम आपण याही पूर्वी पहिल्या दुसऱ्या लाटेमध्ये प्रतिबंधात्मक उपाय जे काय आपण पाळत असतो त्यालाही आपण तसंच कंटिन्यू ठेवलं पाहिजे, ते तसेच पुढे चालू ठेवले पाहिजेत. कुठलाही उद्वेग, निराशा ही जर आपल्या मनामध्ये असेल आणि ती जर काही लिमिटच्या बाहेर जात असेल तर जरूर आपण हेल्पलाईनचा आधार घेतला पाहिजे, आपल्या डॉक्टरांशी आपण चर्चा केली पाहिजे. मला असं वाटतं प्रत्येक काळ्या कुट्ट अशा त्या ढगाच्या मागे प्रकाशाची एक रुपेरी किनार असते आणि हा काळ सुद्धा जाईल आणि ती रुपेरी किनार आपण लवकरच बघू अशी आशा करायला हरकत नाही. डॉक्टरांनी सांगितलेले हे उपाय जर आपण पाळले तर खरं तर या कार्यक्रमात तेच महत्त्वाची घ्यायची ती गोष्ट होती, तेच आपल्या कार्यक्रमाचं फलित असेल असं मला वाटतं.
डॉक्टर, आपण या ठिकाणी आलात आणि सामान्य लोकांसाठी वैद्यकीय भाषेतलं हे जे सगळी माहिती होती ती अतिशय सोप्या साध्या शब्दात आम्हाला समजावून सांगितले, आमच्या अनेक शंकांचं निरसन केलं. त्याबद्दल दूरदर्शनच्या वतीनं मी आपले मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.